मधून आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीमध्ये अद्यापही तिढा कायम आहे। खासदार हेमंत गोडसे समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झालेत। आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेतील। महायुतीकडून नाशिकची जागा शिवसेनेकडे राहावी यासाठी गोडसे आग्रही आहेत। तर दुसरीकडे भुजबळ सुद्धा दिल्लीमधून आपल्या नावाचा प्रस्ताव आल्याचं त्यांनी सांगितलं होतं। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये त्यामुळे पेच कायम आहे। त्यामुळे आता महायुती या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत हेमंत गोडसे। त्या भेटीनंतर नेमकं काय होणार ते चित्र स्पष्ट होईल। त्याचबरोबर महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची सुद्धा सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण पाहतो आहोत की खरं तर निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे। मात्र असं असताना सुद्धा महायुतीमधला तिढा अजून जागेचा काही सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। खास करून आपण बघितलं तर नाशिकच्या जागेवरून अजूनही महायुतीमधल्या दोन पक्षांमध्ये वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून खरं तर आपण पाहतो आहोत की छगन भुजबळ हे खरं तर इच्छुक आहे, तरी जर पक्षाने संधी दिली तर आपण निवडणूक लढू अशा पद्धतीचं एक विधान त्यांच्याकडून येत आहे। तर दुसऱ्या बाजूला जी सध्याची जी जागा आहे ती हेमंत गोडसे यांच्याकडे आहे, जे सध्या शिवसेनेचे खासदार आहेत। मात्र एकूणच सध्याचं चित्र बघता आणि सध्याचं एकूणच परिस्थिती बघता ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते अशा पद्धतीची शक्यता खरं तर व्यक्त केली जात आहे। मागच्या काही दिवसांमध्ये तशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा येत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आता हेमंत गोडसे यांच्याकडून हट्ट केला जात आहे। आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी मागच्या अनेक दिवसांमध्ये वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। आज सुद्धा अशाच पद्धतीने ते वर्षावरती येणार आहेत। त्यांच्यासोबत अनेक त्यांचे समर्थक सुद्धा आहेत आणि ह्याच विषयाला घेऊन ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे। सध्या हेमंत गोडसे जे आहेत ते सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। 11 वाजता वर्षावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सुद्धा त्यांनी खरं तर माध्यमांना सांगितलेलं आहे। मात्र ही भेट होते का या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नेमकं हेमंत गोडसे काय सांगणार, काय निर्णय होणार शिंदे गटाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेली आहे सविस्तर माहिती।